नमस्कार मित्रांनो, तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की आपण फोटोशॉपमध्ये मोठमोठे होर्डिंग बॅनर हे कशा पद्धतीने बनवायचे. आपण त्याला फ्लेक्स बोर्ड सुद्धा म्हणू शकतो. तर मी एक फ्लेक्स बोर्ड बनवणार आहे. त्यासाठी मला काही इमेजेस लागतात. तर त्या मी इमेजेस ऑलरेडी घेतलेल्या आहेत, ते मी या फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवलेले आहेत. या इमेजेसचा वापर करून मी एक चांगल्या प्रकारचं होर्डिंग बॅनर बनवणार आहे. आता आपण बघू ते होल्डिंग बॅनर कशा पद्धतीने बनवायचं. तर त्यासाठी आपल्याला एक कम्प्युटरमध्ये फोटोशॉप नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. ते मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. ते मी आता ओपन करतो. ॲडोब फोटोशॉप CS3 आहे. तुम्ही यापैकी कोणतं पण व्हर्जन वापरू शकता. तर आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, फाईलमध्ये न्यू या बटनावरती क्लिक करायचं. फाईलमध्ये न्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम इथं आपल्याला फाईलची साईज निवडावी लागते. तर समजा आपल्याला आपण एक मोठं बॅनर घेऊ, 6x4 फूटचं बॅनर बनवायचं आपल्याला. तर मग आपल्याला फूटचं जर बनवायचं असेल तरी आपण फोटोशॉपमध्ये इथं इंचेसच निवडायचं आहे. तर मग सपोज मी रुंदी काय टाकतो 6 इंच आणि लांबी काय टाकतो म्हणजे हाईट ही काय टाकतो 4 इंच आणि रिझोल्युशनमध्ये इथं आपल्याला टाकायचं आहे 600. त्यानंतर कलर मोडमध्ये जायचं आणि इथं घ्यायचं CMYK. आपल्याला जर आपण ज्यावेळेस फ्लॅक्स बोर्ड वगैरे बनवत असतो तर आपल्याला CMYK हाच कलर मोड निवडायचा आहे. त्यानंतर इथं ओके बटनावर क्लिक करायचं. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर काय करायचं की आता आपल्याला बॅनर बनवायला सुरुवात करायची. म्हणजे आपण 6x4 फूटचं एक बोर्ड बनवणार आहे. त्यासाठी इथं टेक्स्ट टूल आहे. टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं. इथं ड्रॉ करायचं. त्यानंतर आपण बॅनर बनवायला सुरुवात करायची. सपोज मी एक बॅनर बनवत आहे. आता समजा ढवळे. मला आता हे नाव अप्लाय करायचं. मी इथं टिक बटनावर क्लिक करेल. हे नाव याला अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर मूव्ह टूलच्या मदतीनं मी याला उचलून कुठे पण ठेवू शकतो. त्यानंतर मी एडिटमध्ये जाईल. एडिटमध्ये गेल्यानंतर याला फ्री ट्रान्सफॉर्म करेल. याचा शॉर्टकट आहे Ctrl+T. मग त्यानंतर मी शिफ्ट बटन दाबून ठेवल्यानंतर मी याचा कोपऱ्याने याला लहान मोठं डायरेक्टली करू शकतो. दिसलं? अशा पद्धतीने मी याला टेक्स्ट अप्लाय करू शकतो. त्यानंतर इथं आपल्याला 2 लेअर दिसून राहिल्या. जी आपण सध्या टेक्स्ट लेअर घेतली ती ही टेक्स्ट लेअर आहे आणि खालीकडे बॅकग्राऊंड लेअर आहे. या बॅकग्राऊंड लेअरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कलर भरू शकतो. तर सुरुवातीला मी डायरेक्ट बॅकग्राऊंड कलर घेऊन घेतो. इथं क्लिक करायचं आहे आपल्याला. इथं क्लिक केल्यानंतर इथून जो लागला तो आपण कलर घेऊ शकतो. सपोज मी एक लाईट कलर घेऊन घेतो येलोमध्ये. समजा हा ओके केलं आणि बकेट टूलच्या मदतीनं काय करून घेतो, हे बॅकग्राऊंड लेअर सिलेक्ट केल्यानंतर बकेट टूलच्या मदतीनं इथं बॅकग्राऊंडमध्ये इथं फिल करून घेतो. झाला. त्यानंतर परत मूव्ह टूलवर क्लिक केला आणि या टेक्स्टवरती क्लिक केलं. त्यानंतर टेक्स्टचा कलर वगैरे आपल्याला बदलायचा असेल तर त्याआधी मी काय करतो, या टी नावावरती 2 वेळा क्लिक करतो. या टी नावावरती 2 वेळा क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं. इथे केल्यानंतर आपल्याला हा टूल बॉक्स ओपन होते. इथून आपण याला कलरिंग वगैरे करू शकतो. तो लागला तो कलर घ्या. समजा येलो कलरवरती रेड कलर हा चांगला उठावदार दिसतो. त्यानंतर परत अप्लाय झालं. इथून सुद्धा मी याची साईज वगैरे वाढवू शकतो किंवा मग जे साईज मला इथं लागली ते साईज मी सुद्धा याच्यामध्ये टाईप करू शकतो. अशा प्रकारे आपण टेक्स्ट अप्लाय करू शकतो. झालं. त्यानंतर दुसरी टेक्स्ट टाईप करायची आहे. तर मग दुसरी टेक्स्ट टाईप करायची परत मी टूल बॉक्स घेतला. इथं टेक्स्ट टाईप करत आहे. सपोज क्लासेस ऑफ मॅथमॅटिक्स. आता या बॉक्समध्ये काय होत आहे की माऊन नाही राहिलं. आपण याला इथून छोटं लहान मोठं करू शकतो. त्यानंतर मूव्ह टूलच्या मदतीने याला आपण उचलून कुठेही ठेवू शकतो. मग परत इथून याचा आपण फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतो. जो लागला तो फॉन्ट घ्या. सपोज मी हा फॉन्ट घेतला. त्यानंतर काही इमेजचा उपयोग करेल मी. त्याच्या आधी याला काय करून घेतो, एक कलरिंग करून घेतो. सपोज कलरिंग करून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये आणखी आपल्याला नाव टाईप करायचं आहे. परत मी टेक्स्ट टूलच्या मदतीनं इन्फॉर्मेशन टाईप करून घेतो. सपोज 11th, 12th ब्रॅकेट सायन्स. याला असं आपण बॉक्सला मोठं सुद्धा करू शकतो.
त्यानंतर BSc, त्यानंतर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. काय करायचं आपल्याला, कोणतंही जर बॅनर बनवायचं असलं तर आपण त्याचा कच्चं मॅटर एक कागदावरती लिहून घ्यायचं आणि नंतर बॅनर बनवायला सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला बॅनर बनवणं एकदम सोपी जाईल आणि इझी. त्यानंतर याच्यामध्ये M1, M2, M3. अशा पद्धतीनं मला जे मॅटर हवं आहे ते मी टाईप करून घेतो. त्यानंतर टिक मार्कवरती क्लिक करायचं इथं, त्यानंतर ते अप्लाय होऊन जाईल. त्यानंतर परत इथं मूव बटनाने याला आपण खालीवर फिरू शकतो. याची साईजसुद्धा आपल्याला इथून जेवढी हवी असल्यास तेवढी आपण करू शकतो. तर आपल्याला मिनिमम साईज याची किंवा मग फ्री ट्रान्सफॉर्म करून सुद्धा आपण याची साईज कमी जास्त करू शकतो. दिसलं, अशा पद्धतीनं आपण याला सेट करायचं आहे. त्यानंतर याचा कलर सुद्धा आपण चेंज करू शकतो. सपोज इथून एखादा ग्रीन वगैरे कलर घेऊन, त्यानंतर मला काय घ्यायची, एक इमेज घ्यायची जी आपण इमेज घेतलेले आहेत बॅनरचं वर्क करायसाठी. ते मी फाईलमध्ये जाईन, त्यानंतर ओपनमध्ये गेल्यानंतर हे डेस्कटॉपवरती मी बॅनर नावाचा फोल्डर केलेला, त्याच्या आतमध्ये इमेजेसच्या आतमध्ये ह्या इमेजेस मला वापरायची आहे. त्यासाठी मी ही इमेज घेतो, ओपन करतो. ओपन केल्यानंतर मला इथं दिसेल, मी इथं रिस्टोर बटनावरती क्लिक करून आपल्याला 2 विंडो एकाच वेळी पाहायला मिळतात. मी ही इमेज उचलून डायरेक्टली याच्यावरती ठेवून देणार. त्यानंतर या विंडोला क्लोज करून घेईल आणि परत याला मोठं करेल. त्यानंतर याची साईज वाढवण्यासाठी परत मी याला फ्री ट्रान्सफॉर्म करेल. परत इथून शिफ्टचा उपयोग करून याची साईज वाढवणार. म्हणजे काय होईल, अशा प्रकारे आपण इथं फोटोची अरेंजमेंटसुद्धा करू शकतो. त्यानंतर या टेक्स्टला जर आपल्याला ॲडजस्ट करायचं असलं, आपण परत इथून ट्रान्सफॉर्म करून याला लहान मोठं करू शकतो. त्यानंतर आणखी इमेजेस लागत असतील तर फाईलमध्ये जाऊन ओपन घ्यायचं. ओपनमध्ये सपोज मी ही इमेज घेतो, परत रिस्टोर बटनावरती क्लिक करून इथं उचलून ठेवायचं. परत याला क्लोज करायचं. परत त्याला मॅक्झिमाइज, याला सध्याचं मिनिमाइज करून घेतो. त्यानंतर याची साईज वाढवायची आहे. परत एडिटमध्ये फ्री ट्रान्सफॉर्म आणि याला असं लहान मोठं आपण करू शकतो. त्यानंतर आणखी आपल्याला इथं काय करायचं आहे, माहिती भरायची आहे. मग आपण एक न्यू लेअर घ्यायची आहे. तर लेअरमध्ये जायचं, न्यू लेअर. ओके, न्यू लेअर घेतल्यानंतर मी काय करेल, एक सिलेक्शन टूलच्या माध्यमातून एवढ्या भागामध्ये फक्त मला एक कलर फिल करायचा आहे. तो कलर मी इथून निवडणार आणि फिल करणार. दिसला. त्यानंतर याला डिसिलेक्ट करायचं. सिलेक्टमध्ये जाऊन डिसिलेक्ट झालं. परत याला कंट्रोल-T म्हणजेच फ्री ट्रान्सफॉर्मच्या मदतीने याला आपण असं मोठं वगैरे करू शकतो किंवा इथून छोटं करायचं, छोटं करू शकतो. त्यानंतर इथं इरेजरचा सुद्धा वापर करू शकतो. खोरबर घ्यायचं आणि खोरबरला राईट क्लिक करून याची आपण हार्डनेस 0 ठेवायची. म्हणजे काय होते, इथं आपण आता हा भाग इरेज करणार आहे. याची साईज इथून डायमीटर थोडा मोठा घेऊन घेऊ. तर आता आपल्याला ही इमेज खोडताना दिसून राहिली, कारण आपण लेअर इथं कोणती सिलेक्ट केलेली, ही. आपल्याला ही लेअर नाही करायची आहे, म्हणून अंडो करायचं, अंडो इरेजर, आणि ही लेअर सिलेक्ट करायची. ही लेअर सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करायचं, ती लेअरवर जे आपण टेक्स्ट लाईन ड्रॉ केली होती ती लाईन पुसायला सुरुवात होते. त्यानंतर याच्यावरती मला काही टेक्स्ट टाईप करायची आहे. तर सपोज मग मी आणखी टेक्स्टमध्ये जातो आणि एक टेक्स्ट घेतो आणि इथं लिहितो लिमिटेड सीट्स आर हाऊ हाय लेबर. मूव टूलचा उपयोग करून त्याला खाली उचलून घेऊन घेतो. परत टेक्स्टचा वापर करून याची साईज थोडी मी अरेंज करून घेतो. मूव टूल आणि सोबत फ्री ट्रान्सफॉर्म. नंतर शिफ्ट बटनचा उपयोग आणि थोडं लहान जेवढी साईज मला हवी असेल मी तेवढी साईज वापरू शकतो.
त्यानंतर काय होतं की आता हे जी टेक्स्ट आहे मला या लेअरच्या वरती पाहिजे, तर पहिले मी याला अप्लाय करून घेतो. आता या लेअरवरची मला वरती आणायची आहे, तर मी काय करेल, सध्या माझी टेक्स्ट कुठे इथं आहे, म्हणजे या लेअर 3च्या खाली आहे, म्हणून मी काय करेल, याला उचलून डायरेक्ट लेअर 3च्या वर ठेवेल. म्हणजे ॲटोमॅटिकली जर मी आता हे टेक्स्ट इथं आणली तर याच्यावरती होऊन जाईल. आणि लक्षात, मग मी याला ॲरो कीच्या मदतीने खालीवर सुद्धा करू शकतो. त्यानंतर याचा कलर आपण चेंज करायचा असेल तर इथून करू शकतो डायरेक्टली. व्हाईट कलर केला मी इथं, आणि लक्षात. त्यानंतर मला एक सिम्पल एक लाईन ड्रॉ करायची आहे याच्या मधात, तर मी काय करेल, एक सिम्पल सिलेक्शन टूलच्या मदतीने इथं सिंगल रो घेईल आणि सोबतच न्यू लेअर घेईल. न्यू लेअर, ओके, न्यू लेअर आली. आता परत न्यू लेअरवर मी काय केलं, एक सिंगल रो घेतला. एक सिंगल रो घेण्याच्या ऐवजी काय तुम्ही करू शकता, डायरेक्ट सिलेक्शन टूल घेऊ शकता. सिलेक्शन टूल घेऊन अशी एक लाईन ओढू शकता परत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर भरायचा असला तो कलरसुद्धा तुम्ही भरू शकता. मग परत मूव टूलच्या मदतीनं तुम्ही त्याला जिथं लागलं तिथं हलवू शकता. मी याला डिसिलेक्ट करून घेतो, डिसिलेक्ट, आणि ह्या लाईनला आपण जिथं लागलं तिथं फिरू शकतो. मी काय करतो, याला ट्रान्सफॉर्म करून फ्री ट्रान्सफॉर्म करतो आणि असं छोटं करतो याला, इथून याची साईज थोडी कमी करतो आणि अप्लाय, म्हणजे एक लाईन ड्रॉ झाली याच्यामध्ये. त्याचा कलर वगैरे बी आपण चेंज करू शकतो. त्यानंतर आणखी मला काही इमेजेस लागतात, मी इमेजेस घेतो. फाईलमध्ये जाऊन ओपनमध्ये ही इमेज आहे, याच्यावरती क्लिक करून ओपन, ही झाली. हिला परत रिस्टोअर बटनावरती क्लिक करून ही इमेज याच्यामध्ये ओढून घेतो. याला क्लोज, परत मोठं, याची साईज वाढवायची आहे, फ्री ट्रान्सफॉर्म, परत असं मोठं करून घेतो. अशीच इमेज मी याची कॉपी तिकडे घेतो. म्हणजे मी काय करेल, फक्त याच्यावर क्लिक करेल आणि अल्टर बटन दाबून ठेवेल आणि इकडे ओढून घेईल. म्हणजे ॲटोमॅटिकली काय होईल, याची एक नवीन कॉपी तयार झालेली आहे. त्यानंतर परत मला इथं आणखी एक नाव टाईप करायचं आहे. मी असं सुद्धा करू शकतो, या नावाची सुद्धा डायरेक्टली कॉपी घेऊ शकतो खाली, या नावाची सुद्धा कॉपी घेऊ शकतो. पण मी सध्या एक नवीन नाव टाईप करतो इथं खाली, नाव प्रोफेसर. इथून या बॉक्सची साईज लहान मोठी करू शकतो. त्यानंतर मूव टूलच्या उपयोगाने मी याला मूव सुद्धा करू शकतो. पण मला काय करायचं, याची साईज सध्या लहान करायची, मी डायरेक्टली इथून सुद्धा साईज लहान करू शकतो. किंवा मग सोपी उपाय, फ्री ट्रान्सफॉर्म करायचं. फ्री ट्रान्सफॉर्म केल्यानंतर आपण याला काय करू शकतो, शिफ्टच्या मदतीनं कोपरा पकडायचा आणि याची साईज वाढवायची. तर मग अशा प्रकारे याची साईज आपल्याला मोठी करायची आहे. कंट्रोल टी आणि साईज वाढवून घ्यायची. त्यानंतर याचा फॉन्ट वगैरे चेंज करायचा असला तर आपण आपल्या सोयीनुसार आपल्याला याचा फॉन्ट सुद्धा चेंज करू शकतो. आपल्याला हवा असला तो आपण फॉन्ट घेऊ शकतो. त्यानंतर आणखी मला याच्या खाली टेक्स्ट पाहिजे तर मी अल्टर दाबून याच्यावरती क्लिक केला आणि याची एक नवीन कॉपी खाली घेऊन घेतली आणि परत याला एडिट करून राहिलो. टेक्स्ट या बटनावरती क्लिक करून याला एडिट केलं आणि समजा क्वालिफिकेशन टाका. झालं. त्यानंतर अप्लाय. त्यानंतर खाली आपल्याला इथे ॲड्रेस वगैरे पाहिजे ती मी काय करतो, त्याला थोडा मूव टूलच्या मदतीनं, म्हणजे या मूव टूलच्या मदतीनं थोडा खालीवर करू शकतो. किंवा मग आपल्या ॲरो कीज असतात त्या ॲरो कीजवरती या लेअरवरती सिलेक्ट करून कीबोर्डच्या ॲरो कीनं आपण याला खालीवर करू शकतो. त्यानंतर परत इथं आपल्याला खाली ॲड्रेस टाकायचा आहे. तर ॲड्रेससाठी पण आपण लाईन घेऊन घेऊ, एक टेक्स्ट टाईप करून घेऊ. ॲड्रेस ओल्ड सिटी तेलीपुरा शेगाव. त्यानंतर याची साईज वाढवायची असेल आपण याची साईज सुद्धा वाढवू शकतो. कंट्रोल टी दाबून याची साईज वाढवून घ्यायची. अशा पद्धतीने आपण
आता आपण याला थोडी फॉर्मॅटिंग करूया. तर ती कशी करूया बघा. आपण काय करू, ही जी रेड टेक्स्ट आपल्याला दिसून राहिली इथं, याला थोडी हिची फॉर्मॅटिंग चेंज करायची आहे. तर आपण याला काय करायचं आहे बघू. लेअर स्टाईलमध्ये जायचं आपल्याला. लेअर स्टाईलमध्ये गेल्यानंतर इथं स्ट्रोक नावाचा ऑप्शन आहे. स्ट्रोकमध्ये जायचं. स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर इथं स्ट्रोकमध्ये आल्यानंतर कलर आहे. कलर मी इथं काय करून घेतो, व्हाईट. नंतर ओके. त्यानंतर त्याची साईज इथं वाढवतो. तर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडला एक व्हाईट कलर दिसून राहिला. जेणे काय होते, जेव्हा आपण प्रिंटिंग करतो तर प्रिंटिंग आपल्याला हे उठावदार दिसते. त्यासाठी आपल्याला असं करावं लागतं. त्यानंतर ओके. त्यानंतर सेम याला पण असंच करायचं. लेअरमध्ये जायचं. लेअरमध्ये गेल्यानंतर लेअर स्टाईलमध्ये स्ट्रोकमध्ये इथं कलर घ्यायचा व्हाईट आणि इथून थोडी साईज वाढवायची. नंतर पुन्हा ओके. नंतर सेम असंच लेअरमध्ये लेअर स्टाईलमध्ये स्ट्रोक, कलर, व्हाईट आणि इन्क्रीज साईज. थोडा याचा कलर डार्क सुद्धा घेऊ शकतो आपण आणखी. ओके. त्यानंतर हे असंच राहू द्यायचं आहे. खाली सुद्धा याच्यामध्ये आपण व्हाईट कलर घेऊ शकतो. स्ट्रोकमध्ये लेअरमध्ये जायचं. लेअर स्टाईल, स्ट्रोक, व्हाईट, इन्क्रीज साईज. ओके. सेम लेअर स्टाईल, स्ट्रोक, इन्क्रीज साईज. त्यानंतर आपण एक अशा प्रकारची लेअर सुद्धा याच्या मागे लावू शकतो ॲड्रेसची. तर त्यासाठी आपण एक न्यू लेअर घेऊन घेतो. सिलेक्टमध्ये गेल्यानंतर न्यू लेअर घेतल्यानंतर एक सिलेक्शन टूलमध्ये जाऊन आपण इथे एक सिलेक्शन केलं आणि याच्यामध्ये एक कलर भरून घेऊ. एखाद्या समजा ब्ल्यू कलरसारखा आपण कलर भरून घेऊ आणि इथं बकेट टूलच्या माध्यमातून मी इथं फिल करून घेतलं. तर फिल केल्यानंतर जी टेक्स्ट टाईप केलेली आहे टेक्स्टचा कलर आपण चेंज करून घेऊ. कोणती टेक्स्ट आहे समजा ती ही वाली. पहिले डिसिलेक्ट करून घेऊ आपण. डिसिलेक्ट. आता ही जी टेक्स्ट आहे की ॲड्रेस ओल्ड सिटी तेलिपुरा नियर बंगर सदन, ती आपल्याला इथं शोधायची आहे. कुठे इथं ॲड्रेस ओल्ड सिटी तेलिपुरा ही आहे. त्यानंतर हिला एडिट करायच्या ऐवजी हिला काय करायचं, याचं कलर चेंज करून द्यायला आहे. व्हाईट दिसला म्हणजे याच्यामध्ये थोडं ठळक दिसायला लागलं. तर इथं याची बॉर्डर तुम्ही थोडी कमी करू शकता. लेअर स्टाईलमध्ये गेल्यानंतर स्ट्रोकमधून 18 आहे तर थोडी कमी करून 13 घेतली. आणि सेम याची पण तशीच लेअर स्टाईलमध्ये गेल्यानंतर स्ट्रोक मी 13च घेतला. ओके. अशा प्रकारे आपण एक चांगल्या प्रकारचे बॅनर बनवू शकतो. आता प्रश्न पडला सेव्ह कसं करायचं. तर काय करायचं, फाईलमध्ये जायचं. फाईलमध्ये गेल्यानंतर सेव्ह ॲजचा ऑप्शन निवडायचा. सेव्ह ॲजमध्ये जायचं. सेव्ह ॲजमध्ये गेल्यानंतर इथं फाईलचा फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं JPG घ्यायचं. JPGमध्ये गेल्यानंतर आपल्याला फाईल कोणत्या नावाने सेव्ह करायची आहे. सपोज मी लिहितो 6:4 आणि करून घेतो सेव्ह. त्यानंतर इथं ओके केल्यानंतर आता ही फाईल पूर्णपणे सेव्ह झालेली आहे. आता आपल्याला हे बॅनर बघायचं असेल तर आपण बघू शकतो की कसं दिसते. त्यासाठी मी याला मिनिमाइज करून घेतो आणि आपण बॅनर या फोल्डरमध्ये, इमेजेस या फोल्डरमध्ये त्याला सेव्ह केलेलं आहे. दिसलं. तर मित्रांनो, तुम्ही पण सुद्धा अशा प्रकारे बॅनर बनवू शकता. कोणत्याही प्रकारचे बॅनर बनवा. तसंच मी आणखी एक असं बॅनर बनवलेलं आहे. सेम तशाच पद्धतीचं आहे. अशा प्रकारचे तुम्ही बॅनर बनवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद.